तुम्हाला माहिती आहे काय, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेच्या अहवालानुसार भारतातल्या 22 राज्यांमधील 739 नोंदणीकृत नसलेल्या राजकीय पक्षांच्या घोषित उत्पन्नात 2022-23 मध्ये 223% एवढी वाढ झालेली आहे. म्हणजेच काय, ज्या पक्षांची नोंदणी नाहीये असे पक्ष सुद्धा आता धनाढ्य बनलेले आहेत. सर्वाधिक अनोंदणीकृत पक्षांची संख्या जी आहे तर ती उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर नंबर 2 वरती दिल्ली आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती बिहार आहे. तर माझा प्रश्न असा आहे की सध्या भारतात राष्ट्रीय राजकीय पक्षांची संख्या किती आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.